नमस्कार, मी दीपाली. तर आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांत, धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व, तारीख, वेळ, शुभ मुहूर्त आणि पुण्यकाल, तसेच पूजन कसे करावे याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व. मकर संक्रांत सूर्य देवाचा मकर राशीत प्रवेश असून उत्तरायण आरंभाचे प्रतीक आहे. ज्योती, ज्ञान आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रारंभ. या दिवशी केलेल्या दानपुण्याला अनेक गुणाधिक फल मिळते असे मानले जाते. विविध भागात उगम, खिचडी, पोंगल, तिळगुळ आदीकडे वेगवेगळ्या परंपरा आहेत, पण सर्वत्र सूर्यपूजन व दानधर्म हे मुख्य आहे. तारीख आणि वेळ. यावर्षी 14 जानेवारी 2026 वार बुधवार रोजी मकर संक्रांत आली आहे. काही वेळेस म्हणजेच कधीतरी 13 किंवा 15 तारीख ही येऊ शकते, परंतु नेहमी 14 तारखेलाच मकर संक्रांत येते. सूर्याचा मकर राशीत प्रवेश दुपारी 3:13 होणार आहे. हा दिवस उत्तरायण सूर्याचा उत्तर दिशेकडे चालू होण्याचा प्रारंभ म्हणून अत्यंत शुभ मानला जातो. शुभ मुहूर्त आणि पुण्यकाल. पुण्यकाल 3:13 ते 5:45. महापुण्यकाल 3:13 ते 4:58. या काळात पूजा, दान, स्नान आणि सूर्यास्त्र करणे अत्यंत फलदायी मानले जाते. मकर संक्रांत पूजा कशी करावी? 1. ब्रह्ममुहूर्त. सकाळी उठणे. ब्रह्ममुहूर्तामध्ये सकाळी उठून स्नान करण्याचे धार्मिक महत्त्व आहे. पाप शुद्ध आणि मन शांत करण्यास मदत होते. 2. स्नान. नदी किंवा घरी स्नान करताना तीळ पाण्यात घालून स्नान करणे शुभ मानले जाते. 3. सूर्यपूजन. सूर्यदेवास समोरे उभे राहून कुंडल कलशमध्ये पाण्याचे आद्य देणे. तीळ, लाल फुले, धान्य, खिचडी, तिळगुळ अर्पण करणे. ओम सूर्याय नमः किंवा ओम घृणी सूर्याय नमः मंत्र जपणे. हे सर्व पूजाक्रम पुण्यकालात करणे योग्य. 4. दान पुण्य. पीडित व गरजूंना धनधान्य, तिळगुळ, थंडीचे कपडे, लोणचे, धूपदीप दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. 5. प्रसाद व भोजन. घरात खिचडी, तिळगुळ, लाडू, चिवडा सारखे पारंपरिक पदार्थ बनवून देव आणि कुटुंबास अर्पण करा. अशा पद्धतीने आज मी तुम्हाला थोडक्यात मकर संक्रांतीविषयी माहिती सांगितलेली आहे. पूजाविधी कशी करावी, पुण्यकाल, महापुण्यकाल, त्याचबरोबर किती तारखेला मकर संक्रांत आहे, वार कोणता, याबद्दल सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही माहिती कशी वाटली? आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर. बाय बाय. पुन्हा एकदा आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.